नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्हा पोलीस भरती या ठिकाणी पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर नोट्स, सर्व IMP 18 PDF जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? विद्यार्थी मित्रांनो, सोयाबीन या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी प्रामुख्याने क्लोरीन हे वापरतात। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात? धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, धान्य साठा टिकवण्यासाठी या ठिकाणी सोडियम क्लोराईड या ठिकाणी वापरतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता? बघा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना तो दिला होता। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, मुंबईच्या अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे म्हणतात। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न हे खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, वनस्पती आपले अन्न हे हरितद्रव्य या घटकाच्या सहाय्याने ते आपले या ठिकाणी अन्न हे तयार करतात। प्रश्न क्रमांक 7 बघा, सन 1940 मध्ये बघा, रामगड या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता ठराव पास करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1940च्या रामगड या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे या ठिकाणी हा ठराव पास करण्यात आला होता। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा कोयना नदीवर तो उभारण्यात आलेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली ती खाडी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, धर्मतरची खाडी ही रायगड या जिल्ह्यामधली ती खाडी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, रामटेक या ठिकाणी पहिला ओपन बटरफ्लाय पार्क आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा, अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, भाई माधवराव बागल अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 12 बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना त्यांनी सिंगापूर या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक 13 बघा, असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा, असहकार चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? असहकार चळवळ।
बघा सन 1920 मध्ये विद्यार्थी मित्रांनो असहकार चळवळ सुरू झालेली चळवळ आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा स्वातंत्र्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये येणारा तो अधिकार? स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत येणारा तो अधिकार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील स्वातंत्र्याचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी येतो। प्रश्न क्रमांक 15 बघा जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो 13 फेब्रुवारी या दिवशी जागतिक रेडिओ दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी किती वयोमर्यादा आवश्यक असते? बघा भारताचे उपराष्ट्रपती बनायचं असेल तर कमीत कमी किती या ठिकाणी वय या ठिकाणी आवश्यक असते? बघा राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल 35 वय या ठिकाणी कंपल्सरी वय असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार त्यांना पुढीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? बघा सन 2008 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र हे फिलिपाईन्स या देशामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचं उत्पादन करणारे राज्य म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉल उत्पादन करणारं ते राज्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो विष्णुशास्त्री चिपळूणकर गोग आगरकर लोकमान्य टिळक या सर्वांनी बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालय? बघा गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते? गोवा हे राज्य बघा गोवा हे राज्य विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाच्या मंजुरीच्या वेळी एकूण किती कलमे होती? भारतीय संविधानाच्या मंजुरीच्या वेळी एकूण किती कलमे होती? बघा सुरुवातीला बघा भारतीय संविधानामध्ये बघा 395 एवढी या ठिकाणी कलमे होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारी या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? बघा मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? बघा 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी मानवी मेंदूचं वजन असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अप्रत्यक्ष कर बघा अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची बघा अप्रत्यक्ष कर चौकशी समिती केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील राजा चल्लय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला गेला? बघा शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला गेला होता? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प हा मांडला गेला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हजरत शाह जलाल हे बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ढाका बांगलादेश या ठिकाणी हजरत शाह जलाल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन बघा 11 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना प्रसार प्रणाली विकसित करण्यात आली? बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना प्रसार प्रणाली या ठिकाणी विकसित करण्यात आली होती?
तर ओडिशा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? तर आशियाई क्रीडा स्पर्धा विद्यार्थी मित्रांनो दर 4 वर्षांनी होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओपेक. बघा, ओपेक आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा, ओपेक आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? बघा, 14 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 14 सप्टेंबर. बघा, 14 सप्टेंबर विद्यार्थी मित्रांनो हिंदी दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक एम व्यंकय्या नायडू या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक टपाल दिवस. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिवस साजरा करण्यात येतो. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, INS विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली? बघा, INS विक्रमादित्य ही युद्धनौका बघा खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने विकत घेतलेली आहे? तर रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, G20. बघा, G20 या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा, G20 बघा या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1999 मध्ये G20 या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा, चुकीची जोडी बघा, डेव्हिड चषक टेनिस बरोबर आहे, संतोष ट्रॉफी बरोबर आहे, इराणी कप क्रिकेट बरोबर आहे. बघा, अझहलन शाह चषक विद्यार्थी मित्रांनो तर अझहलन शाह चषक हा हॉकी या खेळाशी तो संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी असेल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची वाईन सिटी म्हणून पुढीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? बघा, भारताची वाईन सिटी नाशिक या शहराला या ठिकाणी वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य? प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झिरो बजेट नैसर्गिक क्षतिजनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? झिरो बजेट नैसर्गिक क्षतिजनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सुभाष पाळेकर यांना झिरो बजेट नैसर्गिक क्षतिजनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक पुढीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये सर्वाधिक अब्जाधीश लोक. बघा, जगामध्ये सर्वात जास्त बघा अब्जाधीश लोक विद्यार्थी मित्रांनो अमेरिका या देशामध्ये राहतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी पुढीलपैकी कोणत्या वर्षी लावली? माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये बघा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी लावली होती? सन 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी ही लावण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा, लोकसभेला तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर लालू प्रसाद यांचं ते आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न बघा, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हमास ही दहशतवादी संघटना पुढीलपैकी कोणत्या देशामधली दहशतवादी संघटना आहे? हमास. बघा, हमास ही दहशतवादी संघटना ही इस्रायल या देशासंबंधीची संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खजुराहो लेणी. बघा, खजुराहो लेणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? खजुराहो लेणी तर मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 49 बघा, देशामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्याच्या नंतर
तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा ह्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, तिसऱ्या क्रमांकाच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत. दुसरा क्रमांक पुढं, महाराष्ट्रामध्ये पहिले कौटुंबिक न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात, पहिले कौटुंबिक न्यायालय तर ते पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा, द इनकम्प्लीट मॅन. बघा इनकम्प्लीट मॅन विद्यार्थी विजयपत सिंघानिया द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढे, भारतामध्ये बघा, भारतामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ तर बडोदा या ठिकाणी भारतामध्ये पहिले या ठिकाणी रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.